आपण आता 5च मिनिटात हरणाई बंदरकडे जाणार आहोत। त्याच्या अगोदर आपल्याला रूम बघावी लागेल। तर 2-3 किलोमीटर अलीकडे जर रूम घेतली तर क्लीन स्वच्छ अशी रूम मिळते। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही रूम आम्हाला मिळालेली आहे। फक्त आणि फक्त 1200 रुपयामध्ये क्लीन किती आहे तुम्ही बघू शकता। वर 2 फॅन आहेत आणि त्यांचं स्वतःचं घर आहे। घराच्या वरती त्यांनी अशा रूम काढलेल्या आहेत। हरण्या बंदरमध्ये पोहोचलेलो आहे। रूम सुद्धा आम्हाला खूप छान मिळालेली आहे। एकदम निसर्गरम्य वातावरण आहे। आता खूपच अंधार आहे त्यामुळे तुमच्या इतकं लक्षात येत नसेल। मी सकाळी नक्की त्याचं शूटिंग करीन आणि तुम्हाला दाखवेन। आणि सोबतच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण फिशचा बाजार जिथं असतो बाजार मोठ्या प्रमाणात तिथं फिश अवेलेबल असतात वेगवेगळ्या प्रकारच्या असं म्हणे मला सुद्धा माहीत नाही आणखी। तर तिथं आपण जाऊन फिश खरेदी करणार आहोत आणि मग ते फिश आपण बनवून हॉटेलमधून घेणार आहोत। म्हणजे साहजिकच जिथं आपण राहतोय जिथं निवासस्थान आहे तिथं आपल्याला ते फिश हवे तसं आपल्याला बनवून देतात। तर उद्या सकाळी आपण मॉर्निंगला बघूया तो फिशचा बाजार कसा असतो। मी सुद्धा बघण्यासाठी असे माझे एक्साइटमेंट आहे। तर उद्या सकाळ बघूयात। शक्य झालं तर मी पूर्ण शूटिंग करायचा प्रयत्न करेन। हे माऊली निवास म्हणून त्यांचं छानसं असं घर आहे। तुम्हाला हवे त्या ह्याच्यामध्ये मच्छी बनवून ते आपल्याला देतात। आता पहाटेच्या 6 वाजलेत आणि आम्ही फिश आणण्यासाठी चाललेलो आहोत आणि आमचे चेहरे सगळ्यांचे असे वेगवेगळे दिसतात तुम्हाला। आत्ता पहाटेचे 6 वाजलेत आणि तुम्ही नेचर बघू शकता। खूप छान नेचर इथं आहे आणि आम्ही आता फिश आणण्यासाठी सर्वजण चाललोय। तर बघूया आपण फिश मार्केट कसं आहे। आम्ही जिथं राहतो तिथून 2 किलोमीटर अंतर आहे। तर चला मग आता आपण फिश खरेदी करण्यासाठी जाऊयात। मी पण खूप एक्साइटमेंट माझी आहे। चला तर आपण फिश मार्केटच्या दिशेने चाललोय। तर मी बाहेरचं नेचर तुम्हाला त्यांचं आधी घर दाखवते किती छान दिसतंय बघा। आणि दिवसा सुद्धा मी शूटिंग केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तुम्ही खूप एन्जॉय करताल। सोबतच हरणाईमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की 6 वाजता मार्केट असतं। 6-6:30 वाजेपर्यंत ते भरतं पण तसं काही सुद्धा नाहीये। 7:30 वाजता तुम्ही जर गेला तरी सुद्धा तुम्हाला छान अशी मच्छी मिळू शकते। फक्त मला शूटिंग सुद्धा करायचं होतं आणि एक्साइटमेंट सुद्धा होती की कसं असेल मार्केट, वेगवेगळ्या प्रकारचे फिश कसे असतील हे सगळं पाहण्यासाठी आम्ही आधी गेलो होतो। तुम्ही 7 वाजता 7:30 वाजेपर्यंत गेला तरी सुद्धा चालेल। आणि आता आम्ही मच्छी मार्केट जवळ आलेलो आहे। मी सांगितल्या पद्धतीने अजून कोणीही आलेलं नाही। फिश मार्केट शोधत आम्ही इथं आलेलो आहोत आणि आता इथं थोडंसं चहा घेतो आणि मग फिश खरेदी करायला आपण जाऊया। हे जे मच्छी मार्केट आहे तिथं थोडासा डस्ट कचरा असल्यासारखं आहे पण नथिंग। ज्यांना फिशची सवय त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही। टपरी आहे आणि इथं चहा भेटतो। एकच ठिकाणी फक्त चहा भेटतो। तर काही नारळ आहेत त्या टपरीवरतीच। जागा थोडासा वेगळा वाटतंय ना। आता तुम्हाला ह्या समुद्र किनारी ज्या बैलगाड्या दिसतात त्या आतमध्ये आत्ताशी फिश आणायला चाललेल्या आहेत। त्यावेळेला ते 6:30 ते 6:45 ची वेळ होती आणि ते ज्या बैलगाड्या आहेत त्या बोटीमधून फिश इकडं आणण्याचं काम करतात। तर त्यांच्याकडे असे टप मोठे मोठे टप आहेत तुम्ही बघू शकताय। अमन अमन इधर। थंडगार समुद्र किनारीची हवा, गरमागरम वाफळलेला चहा, वा 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 काय छान मजा येते। आणि याचा डिटेल व्हिडिओ मात्र स्वाद रेसिपी चॅनलवरती येणार आहे बरं का लवकरच। तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एक चाय आप सबके नाम और मेरे दोस्तों के नाम। हा 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 मस्त। आता पहिल्यांदा मार्केटमध्ये आल्याला तुम्हाला मी फिशची व्हरायटी दाखवते। सर्व प्रकारच्या फिश इथं अवेलेबल आहेत। खूप सारे प्रकार आहेत। मी तर काही गोष्टींचं मला नावं सुद्धा माहीत नाही पण हा सुरमई आहे एवढं मात्र मी शुअरली तुम्हाला सांगू शकते कारण आम्ही त्यातलाच नंतर फिश घेतलेला होता। तर हे तुम्हाला मी स्लोली दाखवते जेणेकरून तुम्हाला सर्व फिश व्यवस्थित बघता येतील। मी जर फास्ट व्हिडिओ पुढे पळवला तर तुमच्या लक्षात फिशच्या व्हरायटी येणार नाहीत। त्यामुळे मी अगदी आरामात हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते।
तर हे सर्व जे आहेत इथून सर्वात मोठं हे फिशचं मार्केट आहे आणि इथूनच सप्लाय होतं. तर ज्या वेळेला ते टप मोठे मोठे फिशचे अंडे होते तर त्यावेळेला त्यामध्ये सुद्धा बर्फ होता, कारण बोटी 8-9 दिवस आतमध्ये जातात आणि 8-9 दिवसानंतर बोटी येतात. मग त्या बैलगाडीच्या थ्रू हे जे फिश आहेत ते आपले मार्केटपर्यंत पोहोचवलं जातं, अशी त्याची प्रोसेस आहे. तर आपण टप पहिले आल्या फिशची मी शूटिंग करायला सुरुवात केली होती. फक्त फिश प्रेमी हवंय, त्यातलं जर नॉलेज तुम्हाला असेल तर बऱ्यापैकी तुम्ही फिश खाताना एन्जॉय करू शकता, फिश व्यवस्थित खरेदी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर इथं मोठ्या प्रमाणात फिश मार्केट आहे आणि थोडासा वास सुद्धा उग्र आहे. सो ज्यांना वास सहन होत नाही त्यांना थोडंसं लांब राहील तर चालेल आणि 1-2 व्यक्तीचे येऊन तुम्ही खरेदी करून गेला तरी चालताय. तर खूप मोठ्या प्रमाणात फिश, वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. अमेझिंग म्हणजे जे फिश लवर आहेत त्यांच्यासाठी अगदी परवणी म्हटलं तरी सुद्धा चालेल. मला स्वतःला सुद्धा फिश खायला खूप आवडतात, फक्त मला त्याचा वास आवडतो. आता मी तुम्हाला कोळंबी दाखवते. किती मोठे टब भरलेले आहेत, त्यामध्ये छोटा मोठ्या आकाराच्या कोळंबी आहेत. तर मोठ्या आकारात जर कोळंबी तुम्ही घेतली तर त्यामध्ये आतमध्ये एक काटा असतो आणि तुम्ही जर स्मॉलवाल्या घेतल्या तर त्यात कोणताही काटा नसतो, तुम्ही डायरेक्ट ते आपण खाऊ शकतो. तर कोळंबी स्वच्छ करताना त्यांच्याकडून आपण स्वच्छ करून घेताना त्यातून तो काटा काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जी बैलगाडी दिसली त्यातून ती फिशची वाहतूक होते आणि तुम्ही टब बघू शकता किती मोठमोठाले असे टोप आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिश इथं आहेत. सो मी पूर्णपणे व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही नक्कीच याची माहिती तुम्हाला भविष्यात ट्रिपला गेल्यानंतर उपयोगी पडेल. एकाला जरी उपयोगी पडली तरी खूप झालं. तर तुम्ही बघा किती खूप मोठ्या संख्येत इथं माणसं खरेदी करायला आलेले आहेत. हॉटेलला असो, अगदी सांगली कराडला सुद्धा इथूनच माल सप्लाय होतो. तर इथं पापलेट 2 प्रकारचे पापलेट आहेत. हा चायनीज पापलेट आहे आणि आधी दाखवला तो ओरिजिनल. सारी मेहनत करून आम्ही हा 3,500चा सुरमई मासा 2500ला घेतलाय आणि आता त्या मावशींच्याकडून हा स्वच्छ करून घेणार आहे. आता ह्या मावशींनी आम्हाला फिश व्यवस्थित स्वच्छ करून दिला आणि फिशचा रेट सुद्धा आम्हाला जमवून द्यायला ह्या माऊलीने मदत केली. तर ह्या त्या बीचवर सुद्धा अवेलेबल असतात सकाळी. तर तुम्ही सुद्धा गेला तर ह्यांच्याकडून प्लीज तुम्ही सुद्धा फिश घ्या, म्हणजे त्यांनाही थोडीशी मदत होते आणि आपल्यालाही मदत त्या करतात. तर फिश कसं स्वच्छ केलं त्याचा सुद्धा मी छोटासा व्हिडिओ बनवलाय. तर फारशी काय त्यामध्ये घाण अशी नव्हती, तुम्ही बघू शकता जेवढं दिसतंय ना तेवढीच ती घाण आहे. ऑदर सर्व फिश व्यवस्थित स्वच्छ होता. तर त्याचे छान असे त्यांनी काप आम्हाला करून दिले. तर त्या मावशीचा मी व्हिडिओ दाखवण्याचं एवढं कारण हे आहे की आपल्याला काय होतं, आपण नवीन माणसं असलं की फीची किंमत खूप सांगतात, पण त्या मावशीने आम्हाला छान असं जमवून दिलं. 3,500चा हा सुरमई आम्हाला 2500 मध्ये आम्ही तो जमवून घेतला. तर आता तुम्ही बघा त्यांची किती छान अशी त्यांच्याकडे कला आहे फिश स्वच्छ करण्याची. आपल्याला तर ते घरी शक्यच नसतं. तर त्यांचं ते जे हत्यार आहे ते सुद्धा असं वेगळं आहे बघा, एकदम धारदार आहे आणि एकदम असे स्लाइस होतात. जसे आपण ब्रेडचे स्लाइस करतो तशा त्या फिशचे स्लाइस त्या करत होत्या. तर बघा तुम्ही इतकं मस्त त्यांच्याकडे ती कला आहे आणि तिथली लोक खूप अशी स्ट्रॉंग आणि हेल्दी आहेत. कदाचित तिथली माणसं फिश खातात त्यामुळे स्ट्रॉंग असतील. आणि तिथली एक लेडीज मला म्हणली सुद्धा की तू त्या 1-2 महिने राहा, तू ही अशी एकदम जाडीजुडी होशील फिश खाऊन आणि हेल्दी खाऊन. तर आता ही कोळंबी सुद्धा स्वच्छ करणं ही मी मध्यमवाली घेतली. यामध्ये काटा नाहीये, फक्त गवारीसारखं ते सोलतात, वरचं कवर फक्त काढून टाकलं की झालं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का मोठी तुम्ही घेतली तर त्यामध्ये एक असा बारीकसा धाग्यासारखा एक काटा असतो, तो त्यांना स्वच्छ करायला लावायचा, तो काढून त्यांच्यापासून आपण घ्यायचा, कारण आपल्याला त्यातली जास्त काही अशी माहिती नसते. आता हे घर बघा मी दिवसा शूटिंग करायचा प्रयत्न केलाय. आम्ही इथं फिश त्यांना करायला देऊन आम्ही आता महाडच्या बीचवर जाणार आहे, कारण हरणाईपासून फक्त महाडचं बीच आपल्याला अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे. नक्षत्र हॉटेलपासून टर्न घेऊन आपल्याला तिथे जायचं आहे. आता मी बीचवर चाललोय आणि हा आसिम नेहमीप्रमाणे तिरुपतीच्या ट्रिपमध्ये सुद्धा हे जरा आगाऊपणा केला होता, तर त्याला बॉल खेळायचा आहे तिथं. तर तिथलं शूटिंग आपण करूया आणि ह्या पोराचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसा हा आगाऊपणा करतो तो. इथं आपण जे आलोय माऊली निवासमध्ये खूप छान सोय आहे
आणि ते काका पण फार छान सर्व्हिस देतात, आपले फिश वगैरे व्यवस्थित फ्राय करून देतात. तुम्ही जेव्हा हरण्या बंदरला येताल त्यावेळेला हरण्या बंदरपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे माऊली निवास म्हणून त्यांचं घर आहे स्वतःचं आणि वरती गेस्ट हाऊस आहे. तर फार छान गरम पाण्याची सोय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूम खूप क्लीन आहे, टॉयलेट खूप क्लीन आहे. तर तुम्ही नक्की तो एक दिवस व्हिजिट करा. आता आपण महाडच्या बीचवर चाललोय, कारण हरणाईपासून फक्त तोच बीच आपल्याला अगदी जवळ आहे. वेळ कमी होता आपल्याकडे, तर नक्षत्र हॉटेलपासून टर्न घ्यायचं आहे तुम्हाला आणि तिथून नंतर एक उजवीकडे टर्न घ्यायचं आहे. तुम्ही महाडच्या बीचवर डायरेक्ट पोहोचताय. तर रस्ता थोडासा शॉर्ट आहे बरं का, त्यामुळे जर तुम्ही शनिवार रविवार गेला तर खूप गर्दी असणार. जर तुम्ही ऑडला गेला सोमवार मंगळवार बुधवार तर थोडीशी गर्दी, आता तुम्हाला बघा फारशी गर्दी दिसत नाही. पण मुरुडच्या बीचवर आम्ही आलेलो आहे आणि हरण्या बंदरपासून 2-3 किलोमीटर अंतरावर हे मुरुडचं बीच आहे. सर्वात जवळ आपल्याला तेच बीच आहे. तर आता हे आसिम नेहमीप्रमाणे आगाऊपणा करणारं पोरगं आता हे कसं आगाऊपणा करते ते तुम्ही बघाच, मी तुम्हाला दाखवते. समुद्र काय दिखाव बीच खूप क्लीन होतं. तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. स्विमिंग करणाऱ्यांना ज्यांना येतं त्यांनीच खूप आतमध्ये जावा, ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांनी बाहेरच उभा राहिलेलं बेस्ट आहे. तरीसुद्धा समुद्राच्या लाटा खूप त्यामध्ये ताकद असते, त्यामुळे आपण जेव्हा कोणत्याही पाण्याच्या शेजारी जातो, समुद्र असू देत, शक्यतो समुद्रच किंवा नदी असेल तर लहान मुलं असतील तर त्यांची स्पेशली काळजी घ्यायची. तर मी हे शूटिंग करत होते, तुम्हाला मी माझा एक अनुभव शेअर करते. मला तर स्विमिंग येत नाही. आता हे सर्वजण छान असे पाण्यामध्ये बॉल खेळतात, एन्जॉय करतायत आणि अचानक मोठी लाट आली. मी साईडला उभा राहिलेले, मी पटकन पाण्यामध्ये पडले आणि त्यामुळे माझे पर्समध्ये बरंच साहित्य होतं आणि माझा फोनसुद्धा माझ्या हातामध्ये होता. मी शूटिंग करत होते आणि माझी पर्स सहित मी पाण्यामध्ये एकदम पडले. सो तुम्ही ही काळजी घ्या की बीचवर जात असताना तुमचे वॉटरप्रूफ पर्स वापरा, सोबत ती खांद्यामध्ये अडकून घ्या, हातामध्ये धरू नका. पण माझं काही फारसं देवाच्या कृपेने नुकसान झालं नाही. माझा मोबाईल व्यवस्थित होता आणि मला 10-15 मिनिटांनी माझी पर्ससुद्धा मिळाली समुद्रात पडलेली असताना. हे नशीबच. पण तुम्ही ती काळजी घ्या ज्या वेळेला आपण जातो अशा ठिकाणी. तर मोबाईल असतात, त्यामध्ये बरंच साहित्य होतं, गाडीचे चाव्या असतात. तर पर्स एकतर वॉटरप्रूफ घ्या आणि ती गळ्यामध्ये तिरकी अडकवा, जेणेकरून तुमचा बॅलन्स गेला, तुम्ही पडला तर पर्स तुमच्या सोबतच राहील. हातामध्ये धरल्यामुळे ती माझी पर्स. आणि आमच्या घरची मंडळी बघा बॉलने किती छान पाण्यामध्ये खेळतात आणि पाण्याचं प्रेशर येत काय की ऑटोमॅटिक मी पुढे जाते. तर मी मग सांगितल्या पद्धतीने हा सर्व बीच आहे, तर सर्व ॲक्टिव्हिटी आहेत. सो मगाचा मुद्दा राहिला की मी पडले, माझी पर्स ही पडली आणि 10-15 मिनिटांनी मला ती सापडली. पण लक होतं म्हणून सापडली. समुद्रामध्ये सापडणं, एखादी वस्तू हरवलेली नॉट अ जोक. सो तुम्ही ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही हा बीच बघू शकता. तर सर्व ॲक्टिव्हिटी आहेत तिथं. म्हणजे आता मला याची नावंसुद्धा माहीत नाहीत. जर कुणाला नावं माहीत असतील तर प्लीज कमेंट्स करून मला सांगा. तर फॅमिलीसोबत तुम्ही बसू शकता. बनाना ड्राईव्ह होती तिथं, नंतर बरंच काय काय होतं. तर मी सांगितल्या पद्धतीने की तुम्ही मुलांना इथं सुट्टीमध्ये घेऊन येऊन छान असं एन्जॉय करू शकता. व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.